काय हो? कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? पेज घेतलीत का? की मी नाही म्हणून काहीच नाही? घेतलं सगळं. काय झालं? बरं वाटत नाहीये? त्रास होतोय का? डॉक्टरांना बोलवू? नाही नाही, मी ठीक आहे. डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही. असं काय करता मग? चिडचिड का करताय? चेहरा का पडलाय? कुणी काही बोललं तुम्हाला? कोणी काही बोललं नाही हाच प्रॉब्लेम आहे तिलोत्तमा. सगळ्यांनी सगळं लपवलं माझ्यापासून. काय बोलताय तुम्ही? घरात एवढी मोठी गोष्ट घडली आणि मला कोणी सांगितलं नाही. तिलोत्तमा तूही माझ्यापासून लपवलंस, काही बोलली नाहीस मला. काय लपवून ठेवलं मला नाही कळत आहे. तिलोत्तमा, सोहम घर सोडून गेला हे सांगितलं नाहीस तू मला. आणि तो घर सोडून गेला तेव्हा तू होतीस ना तिथे. कसं जाऊ दिलंस त्याला? आणि तुला जमत नव्हतं तर मला सांगायचं, मी बाप आहे ना त्याचं, अडवलं असतं त्याला. माहितीये मला, पण तुम्हाला दगदग नको म्हणून मी शांत बसले. मला सांगा, हे कोणी सांगितलं तुम्हाला सगळं? खरं खरं सांगा. तिलोत्तमा, मला कोणी काय सांगितलं हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तू लपवलंस माझ्यापासून. ठीक आहे, नाही मला कळलं. हे सगळं तुम्हाला कोणी येऊन सांगितलंय ते कळलं मला. हे बघ, मी आईला बोलवेन, विषय मी काढेन, पण जर आई चिडली तर मी असाच वर निघून जाईन. असं नका ना करू प्लीज. नाही, असं नाही करणार मी. पण हे बघ, मी प्रयत्न करू आपण, ठीक आहे? त्या पलीकडे मला माहिती नाही. आई, जरा तुझ्याशी बोलायचं होतं. मला सुद्धा बोलायचंय तुझ्या बायकोशी. मलाही बोलायचं होतं थोडं तुमच्याशी. काय ग? ऐश्वर्या जाताना तुझ्या डोक्यावर हात ठेवून गेली. तिच्याकडून ट्रेनिंग घेतलंस तू, घर कसं मोडायचं ते. काय विचारते मी तुला? कामं सगळी संपली? अजिबात नाहीयेत कामं आता उरलेली काही घरात? इकडचं तिकडे तिकडचं इकडे करत बसलीस. आई, काय झालंय? मी तुझ्याशी बोलतीये. का जाऊन सांगितलंस बाबांना सोहम घर सोडून निघून गेलाय ते? तुला माहिती आहे ना त्यांची तब्येत बरी नाहीये. त्यांना काही झालं असतं म्हणजे? काय ग? आई, हे बघ, तिला माफ कर. तिने जाणून बुजून नाही केलेलं. तिला कल्पनाच नव्हती की बाबांना ही गोष्ट माहिती नाहीये. ती सहज बोलून गेली. सहज? चुकलं तिचं. मुद्दाम नाही केला आई तिने. हे बघ, खरं तर आम्ही वेगळा विषय तुझ्याशी बोलायला आलोय. तारा सोहम बद्दल बोलायचं होतं. मला नाही बोलायचं सोहम बद्दल. जो मुलगा त्याच्या आईचा अपमान करतो, तिचं ऐकत नाही, बायकोचा पदर धरून घर सोडून निघून जातो, त्याच्याबद्दल मला अजिबात काही बोलायचं नाही.